सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेय वादावरून अशी धुमश्चक्री उडाली। आशानगर भागात पाण्याच्या नव्या टाकीमुळे राजकीय कारंजे उडायला सुरुवात झाली। काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी टाकीसाठी जागा मिळवून दिली होती, तरीही उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव टाकलं नाही। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटनाआधीच नारळ फोडून टाकला। या ठिकाणी तसंच आहे की एखादा ठराव जनरल बॉडीत झाला तोच लाईन अप करायचा असतो, तो ठराव खंडित केलेला नाही, तो ठराव अजून आबाधित आहे। तरी अशा पद्धतीने हुकुमशाहीचं राजकारण आता थांबवण्याची वेळ आली। मी दत्ता बहिरटांना मनापासून धन्यवाद देतो। आज कुणी उद्घाटन करू द्या बहिरट साहेब, ही जनता तुमच्या पाठीशी आहे आणि ज्या पद्धतीने आज ह्या उद्घाटनाला आपल्याला अडवलंय त्याचा परत एकदा निषेध करतो। आपण कष्टाने उभं केलेल्या ह्या टाकीला आपल्यापर्यंत जाता आलं नाही, हे दुःख तुमचं तुम्ही ह्या ठिकाणी व्यक्त केलंय आणि आज आपल्याला ह्या ठिकाणी उद्घाटन करताना पण तुमचं नाव आणि आमदारांचं पण नाव वगळून या ठिकाणी जो घात केलेला भाजपच्या लोकांनी आज चुकीच्या पद्धतीने औपचारिक उद्घाटनाआधीच काँग्रेसनं आंदोलन करून नारळ फोडल्यानं पालकमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला दांडी मारणंच पसंत केलं। पण भाजपनं दणक्यात कोनशिलेची दोरी ओढत पाण्याचा कॉकही फिरवला। काँग्रेसचं आंदोलन म्हणजे बालिशपणा असल्याचा पलटवार भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला। 2 वर्ष ही टाकी चार्ज करण्यासाठी आपल्याला डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि ट्रान्समिशन सिस्टम ही डेव्हलप करायला लागली। त्यासाठी 5.5 कोटी रुपयाचा खर्च करावा लागला आणि तेव्हा कुठे आज रोजी ह्या टाकीचं उद्घाटन होतं। तर मला हा विनोदच वाटतोय की ज्याची तुम्ही फक्त भूमिपूजन केलं त्याच्यानंतर 7 वर्ष गेले, तुम्ही पडला, तुम्हाला लोकांनी नाकारलं आणि तुम्ही कसं क्रेडिट घेताय? बरं, हे कमी की काय म्हणून मग राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक निलेश निकम यांनी देखील बॅनरबाजी करून श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली। सगळ्यांचा ह्याच्यामध्ये हातभार आहे आणि जर हे सामंजस्याने जर झालं असतं, सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पक्ष भेदाभेद विसरून हा जर कार्यक्रम केला असता तर सगळ्याच नागरिकांनी ह्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होता आला असता। आज गालबोट लागले सगळे। आज या कार्यक्रमामुळे ह्या भागातली जी सर्व पक्षीय जी एकोप आहे त्याला कुठेतरी गालबोट लागला। विकास कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवाद रंगणं पुणेकरांसाठी काही नवीन बाब नाही, पण या दोघांच्या कलगीतुऱ्यात तिसऱ्यानं बॅनरबाजी करून चांगलीच धमाल उडवून दिली आहे। पाण्याच्या टाकीचं सकाळी उद्घाटन केलं दत्ता बहिरटांनी, माजी नगरसेवकांनी, त्यानंतर उद्घाटन केलं स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी, जे भाजपचे आहेत। खरं तर पालकमंत्री अजितदादा येणार होते पण सकाळी राडा झाल्यामुळे त्यांनी येणं टाळलं, म्हणून नंतर मग आता माजी नगरसेवक निलेश भैया यांनी इथं आपला बोर्ड लावून या श्रेयात माझाही वाटा असल्याचा दावा केलेला आहे। थोडक्यात टाकी एक आणि श्रेय घेणारे अनेक जण असंच या टाकीचा किस्सा इथं बनवून राहिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।